तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? रेवंथ रेड्डी. पहिला मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार 2023 कोणाला देण्यात येणार आहे? मथौराज एस. महाराष्ट्र सरकारने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला देण्याचे जाहीर केले आहे? सुरेश वाडकर. 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जानेवारी 2024 मध्ये कोणत्या शहरात होणार आहे? फरीदाबाद. नुकतेच बातम्यांमध्ये चर्चेत असणारा सिलकियारा बोगदा कोणत्या राज्यातील आहे? उत्तराखंड. पाण्याच्या कमतरतेसाठी जगातील सर्वात वाईट प्रदेश म्हणून कोणत्या प्रदेशाला स्थान देण्यात आले आहे? दक्षिण आशिया. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणच्या श्री गणेशाच्या मूर्तीचा समावेश भौगोलिक मानांकनात झाला आहे? पेन. रेवंत रेड्डी हे तेलंगणा राज्याचे कितवे मुख्यमंत्री ठरले आहेत? दुसरे. अर्थशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? ग्लोरिया गोल्डिंग. मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? भारत. केंद्रीय कृषी मंत्रालयाचा कारभार कोणाकडे देण्यात आला आहे? अर्जुन मुंडा. राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे? पंजाब. ICCच्या नोव्हेंबर 2023 महिन्यासाठीचा प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? मोहम्मद शमी. टाइम मासिकचा 2023चा ॲथलेट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? लिओनेल मेस्सी. टाइम मासिकने 2023चा पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? टेलर स्विफ्ट. टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 म्हणून निवड झालेली टेलर स्विफ्ट ही कोणत्या देशाची पॉप सिंगर आहे? अमेरिका. भारत सरकारने कोणत्या पिकापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे? ऊस. आंतरराष्ट्रीय जुडो स्पर्धेत श्रद्धा चोपडे हिने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले? 52. ICC क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सर्वोच्च धावसंख्या 428 कोणत्या देशाने उभारली? दक्षिण आफ्रिका. आंतरराष्ट्रीय जुडो स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी पार पडली? पर्थ, ऑस्ट्रेलिया. जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे उद्घाटन कोठे करण्यात आले? अमेरिका. अर्थशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या ग्लोरिया गोल्डिन कितव्या महिला आहेत? तिसऱ्या. मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला? लेक लाडकी.
हुरून इंडियाने जारी केलेल्या 2023च्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत कोण पहिल्या स्थानावर आहे? मुकेश अंबानी. केंद्रीय प्रत्यक्ष कर संकलन मंडळाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? नितीन गुप्ता. लेक लाडकी योजनेत मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला किती रुपये मिळणार? 75,000 रुपये. प्रो कबड्डी स्पर्धेच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू पवन शेरावत कोणत्या टीमने खरेदी केला? तेलुगू टायटन्स. जागतिक मानसिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 10 ऑक्टोबर. लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलीचा जन्म वार्षिक उत्पन्न किती असणाऱ्या कुटुंबातील पाहिजे? 1 लाखपेक्षा कमी. महाराष्ट्र सरकारने 2025 पर्यंत किती मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? 25,000 मेगावॅट. बिहारने केलेल्या पक्षी गणनेत किती हजार पक्ष्यांची नोंद झाली आहे? 70,000. केंद्रीय निवडणूक आयोगाने 5 राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर केल्या, त्यात कोणाचा समावेश नाही? हरियाणा. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? 107. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये सर्वाधिक चीनने पदके जिंकली, ते किती आहेत? 383. 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात कोणते शहर सर्वात प्रदूषित शहर ठरले? दिल्ली. बिहार राज्यात सर्वाधिक लोकसंख्या 14.26% कोणत्या जातीची आहे? यादव. गुगलने भारतात कोणत्या ठिकाणी लॅपटॉप उत्पादन सुरू केले? चेन्नई. चॉंग 6 ही चंद्रयान मोहीम 2023 मध्ये नियोजित आहे, ही कोणत्या देशाची आहे? चीन. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक. जगात सर्वात धीम्या गतीने वाहतूक असणाऱ्या पहिल्या 10 शहरात भारतातील किती शहराचा समावेश आहे? 3. सप्टेंबर 2023 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाला निवडले गेले? शुभमन गिल. जगात सर्वात धीम्या गतीने वाहतूक असणाऱ्या शहरांमध्ये भिवंडीचा कितवा क्रमांक आहे? 5वा क्रमांक. जगातील सर्वात गर्दीचे शहर कोणते बनले आहे? बोगोटो. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये लवलीना बोर्गोहेन यांनी कोणते पदक जिंकले? रौप्य पदक. ट्रॅफिक स्पीड इंडेक्स नुसार जगात कोणत्या शहरात वाहनाचा वेग सर्वात कमी आहे? ढाका. भारतीय हवाई दलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? विवेकराम चौधरी.
WHO जागतिक परिषद 2023 भारतात कोणत्या ठिकाणी पार पडली? गांधीनगर. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2023 कोणास जाहीर झाले आहे? वरीलपैकी सर्व. टेड्रोस गॅब्रायसस हे कोणत्या संस्थेचे महासंचालक आहेत? WHO. वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2023 कोणास जाहीर झाला आहे? पर्याय ब आणि क दोन्ही. जगातील हिऱ्याच्या एकूण उत्पादनापैकी आफ्रिका खंडात किती टक्के उत्पादन होते? 51.4. WHO जगातील पहिली कोणत्या आजारावरील RTS-AS-01 या लसीला मान्यता दिली? मलेरिया. मिस वर्ल्ड ही स्पर्धा भारतात किती वर्षांनी होणार आहे? 27 वर्ष. रॉबर्ट फिको कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? स्लोवाकिया. भारताच्या मोहित कुमारने 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक. कोणत्या राज्यातील 126 गावात पहिल्यांदा मतदान होणार आहे? छत्तीसगड. केंद्र सरकारतर्फे PM विश्वकर्मा योजना कोणत्या कालावधीत राबवली जाणार आहे? 2023 ते 28. कोणत्या भारतीय खेळाडूला वर्ल्ड ॲथलेटिक ऑफ द इयरसाठी नामांकन मिळालं आहे? नीरज चोप्रा. नीरज चोप्रा वर्ल्ड ॲथलेटिक ऑफ द इयर नामांकन मिळवणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे? पहिला. गंगा डॉल्फिनला कोणत्या राज्याने राज्य जलचर म्हणून घोषित केले? उत्तर प्रदेश. भारतीय नौदलाचा चक्रवात 2023 हा युद्ध सराव कोणत्या राज्यात होणार आहे? गोवा. कोणत्या राज्यातील प्रसिद्ध गोड पदार्थ रसबलीला GI टॅग प्राप्त झाला आहे? ओडिशा. फोर्ब्स नियतकालिकेच्या यादीत मुकेश अंबानी कितव्या स्थानावर आहेत? पहिल्या. फेमिना मिस इंडिया 2023 ची विजेता कोण बनले आहे? नंदिनी गुप्ता. भारतात कुपोषणाचा दर वाढून तो किती टक्के झाला आहे? 16.6%. आशियाई कुस्ती स्पर्धा 2023 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? अमन सेहरावत. जागतिक उपासमार निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? 111व्या. खालीलपैकी कोणास 2023 चा प्रवासी भारतीय सन्मानाने गौरविले? राज सुब्रमण्यम. 30वे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन 2023 कोठे होणार आहे? नागपूर. नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असणार आहेत? मुरहरी केळे. जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत पहिल्या 10 मध्ये भारतातील किती विमानतळाचा समावेश आहे? एकही नाही. जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत भारतातील इंदिरा गांधी एअरपोर्ट नवी दिल्ली चा कितवा क्रमांक आहे? 36वा.
जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत कोणत्या देशातील चांगी एअरपोर्ट पहिल्या स्थानावर आहे? सिंगापूर. भारत सरकार इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवत आहे? ऑपरेशन अजय. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या नर्गिस मोहम्मदी एकूण कितव्या महिला आहेत? 19व्या. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक. भारतातील सिक्कीम राज्यातील झालेल्या ढगफुटीमुळे कोणत्या नदीस पूरस्थिती निर्माण झाली होती? तिस्ता नदी. भारतात एकूण किती उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आहेत? 426. न. ची. केळकर स्मरणार्थ दिला जाणारा केळकर ग्रंथोत्तेजक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? माधव गाडगीळ.